अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मंगळवारच्या दिवशी आपण घरातील प्रत्येक स्त्रीनी ही पूजा जरूर करा। धनलक्ष्मी कुंचम धनलक्ष्मी कुंचम पूजाने आपल्या घरामध्ये कुठल्याच प्रकारची पैशाची कमतरता भासत नाही। हा धनलक्ष्मी कुंचम आहे, ह्याला कुंचम असे म्हणतात। याच्यावरती हे बालाजीचे प्रतीक जे चिन्ह आहेत ते सगळे चिन्ह असतात, शंख चक्र आणि हे बालाजी महाराजांचा टीका। हे ठेवण्यासाठी ही प्लेट घेतलेली आहे। त्यासाठी आपण 2 विड्याची पानं घ्यायची, ती अक्षदा टाकून त्याच्यावरती ठेवायचं। त्यामध्ये पान सुपारी घेतली आहे मी, शंख, हा नारळ आहे, श्रीफळ, कवड्या, गोमती चक्र घेतलेले आहे, हे फूल आहे आणि हे कमळगट्टे घेतलेले आहे, इलायची, ह्या लवंग आहेत। ह्या आपल्या मसाल्यातल्या लवंग जरी टाकल्या तरी चालतात, 5 किंवा 2 अशा टाकायच्या। आणि ह्या अक्षदा आहेत, हळकुंड, मसाल्यातले हळकुंड असे असेल गाठीचे ते सुद्धा चालतात, 5 ठेवायचे। गुंजा आणि हे लक्ष्मी गणपती चांदीचे आणि ह्याच्यामध्ये एक सोन्याचा मणी ठेवलेला आहे। इलायची, जे लक्ष्मीचे प्रिय रत्न आहेत ते सगळे रत्न ह्याच्यामध्ये मी पूजेमध्ये ठेवलेले आहे, पोळे। आणि हे कॉइन्स आहेत, ते कॉइन्स जर तुमच्याकडे असतील 5चे 10चे ते ठेवा। हे माझ्याकडे जे कॉइन्स आहेत त्याच्यावरती माता लक्ष्मीचे सगळे फोटो आहेत, असे सगळे चिन्ह आहेत माता लक्ष्मीचे, हे मी ठेवलेले आहेत पूजेमध्ये। आणि दिवा, अष्टलक्ष्मी दिवा किंवा असा लक्ष्मी दीप किंवा आपला साधा दिवा असला तरी चालतो, तुपाचा लावायचा आणि ही पूजा करायची। ही पूजा करून श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन ही सेवा करायची आणि ओम श्रीम नमः असे 108 वेळा आपण म्हणायचे, मंत्र म्हणायचा आणि कुंकुमार्चन ही सेवा करायची। ही सेवा दर मंगळवारी व शुक्रवारी केल्याने आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधारते। हा अनुभव तुम्ही स्वतःच घेऊन पहा। मी दीपाली, माझे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।